सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। कर्जतकर नागरिक सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय संविधान। आम्ही पहिल्यांदाच कर्जत तालुक्यातील सर्व विभागातील जे रस्ते आहेत ते रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी पहिल्यांदाच ठिय्या आंदोलन करत आहोत। हे ठिय्या आंदोलन करण्याचं कारण असं की MMRD असेल, म्हणजे आपण जर का थोडक्यात जर सांगितलं तर चौक कर्जत, पलसदरी कर्जत, नेरल कर्जत, त्याच्यानंतर दहिवली खांडपे आणि ग्रामीण भागातील इतर भिवपुरे असेल किंवा कशेळा असेल किंवा कडाव असेल, जांभरुख असेल, इतर भागातील जेवढे रस्ते आहेत, म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर जिल्हा परिषद असतील, MMRDचे असतील किंवा कुठल्याही विभागाचे असतील, हे सर्व रस्ते खड्डेमुक्त झाले पाहिजेत। त्यासाठी आम्ही माझा जो वासरेखोंड्याचा विभाग आहे, तो ज्याला 25 गाव वासरेखोंडा म्हणतात, त्या विभागामध्ये तमणात ते आडिवलीपर्यंत बहुसंख्य जे खड्डे, त्या खड्ड्यामध्ये वाहन चालकांना वाहन चालवणे जिकिरीचे झालेले आहे आणि अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे। म्हणून आम्ही फक्त तमणात येथेच ठिय्या आंदोलन करतो असं नाही, तर तमणातच्या नंतर जेवढे कर्जत तालुक्यात रस्ते आहेत तेवढ्या रस्त्यामध्ये जिथे खड्डे आहेत त्या खड्ड्यामध्ये आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहोत। आणि ठिय्या आंदोलन करूनसुद्धा जर प्रशासकाने जर का दखल घेतली नाही आणि कर्जत तालुक्यातील सर्व रस्ते खड्डेमुक्त केले नाहीत, तर मात्र आम्ही रस्त्यातील खड्ड्यात बसून बेमुदत आंदोलन उपोषण सुरू करणार आहोत। आणि या मागचा उद्देश आमचा एकच आहे की आता जर आपण तालुक्यामध्ये बघितलं तर राजकीय पुढारी असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा इतर कोणी असतील, हे लोक स्वतःच्या खर्चाने म्हणजे स्वतःच्या मेहनतीने खड्डे भरतात। मग ही यंत्रणा काय कामाची, असा आमचा प्रश्न आहे। आम्ही आता यंत्रणेला प्रश्न करतोय की जर का ज्याच्या ताब्यात हे रस्ते आहेत त्यांनी साईडपट्टी भरली पाहिजे, खड्डे भरले पाहिजेत आणि त्यासाठी त्यांना मुबलक निधी जर नसेल तर त्यासाठी ते निधीची मागणी केली पाहिजे। आम्ही त्या सर्वांसाठी जर शासन आपल्याला निधी देत नसेल, सार्वजनिक बांधकाम विभाग जर आपल्याला निधी उपलब्ध करून देत नसेल, तर आम्ही मंत्रिमंडळ आणि मंत्रालयात जाऊन पण उपोषण करण्याची आमची तयारी आहे। तर आम्हाला आंदोलन करताना तसं मार्गदर्शन आपण केलं पाहिजे की खड्डे भरण्यासाठी पैसे नाहीत किंवा निधी नाहीत किंवा आपली काय अडचण आहे, यासाठी आम्ही आता ठिय्या आंदोलन घेतोय आणि आम्ही पाठपुरावा करणार आहेत। आम्ही आता ह्या ठिय्या आंदोलनात 2 मागण्या आम्ही केलेल्या आहेत की कर्जत तालुक्यातील जेवढे काही रस्ते असतील ते सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्यात यावे आणि आत्तापर्यंत 2022 पर्यंत जे नवीन रस्ते झालेत त्या रस्त्याला खड्डे पडले होते, त्या खड्ड्याचे टेंडर काढलेले आहेत। तर ह्या आत्तापर्यंत 22 पासून ते आत्तापर्यंत किती टेंडर काढले आणि किती वेळा खड्डे बुजवले याची आम्हाला अगदी कागदोपत्री आणि खर्चासह माहिती मिळावी, अशा आमच्या 2 मागण्या करून आम्ही उद्या सकाळी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद आणि तहसीलदार साहेबांना पत्र देऊन 1 वाजता तमणात येथे ठिय्या आंदोलन सुरू करणार आहेत। तरी सर्व नागरिकांना मी आवाहन करतो, आपण आमच्या ठिय्या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग देऊन, तसं जर पाहिलं तर पत्रकार असतील, सामाजिक, धार्मिक, राजकीय पुढारी आम्हाला नेहमीच पाठिंबा देतात। आम्हाला अपेक्षा आहे ती सर्वसामान्य नागरिकांची जे आज विनाकारण नाहक त्रास भोगत आहेत त्यांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही आमचा अमूल्य वेळ देऊन हे ठिय्या आंदोलन करतो। तर आपण सर्वांनी आमच्या ठिय्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा आणि सहभागी व्हावा। धन्यवाद।